श्री स्वामी समर्थ. आज एक स्वामींची छानशी गोष्ट ऐकूयात. तर अक्कलकोट जवळच एका गावामध्ये रामू नावाचा एक शेतकरी राहत होता. थोडीशी जमीन होती त्याच्याकडे, पण त्या वर्षी पाऊसच झाला नाही, त्यामुळे शेत वाळून गेलं. पाण्याचा दुष्काळ पडला, घरामध्ये अन्नधान्य नाही, त्यामुळे बायको रडत होती, मुलं उपाशी होती. अशातच तो स्वामींकडे गेला आणि स्वामींना म्हणाला, रडत रडत स्वामींकडे गेले. स्वामींना म्हणाला, स्वामी आता सगळं संपलं, मला वाचवा. तेव्हा स्वामी शांतपणे हसून त्याला म्हणाले, घाबरू नकोस, रडू नकोस, तुझ्या घरी जा आणि तुझ्या विहिरीजवळ खोदकाम कर. रामू घरी गेला. त्याला त्याच्या मनात आलं की पाणीच नाही, आता खोदकाम कसं करू. पण कुठेतरी स्वामींवर श्रद्धा होती, विश्वास होता, त्यामुळे त्यांनी दुसऱ्या दिवशीपासूनच खोदकामाला सुरुवात केली. आणि खोदकाम करताना त्याला त्याच्या विहिरीजवळ पाणी लागलं आणि त्या पाण्यामुळे त्याचं शेत हिरवगार झालं, धनधान्य मिळालं, घरात सुख शांती, समाधान, धनधान्य आलं आणि रामूला खूप आनंद झाला आणि तो स्वामींकडे गेला. तेव्हापासून तो स्वामींचं रोज नावही घेऊ लागला. स्वामी त्याला म्हणाले, श्रद्धा ठेवलीस म्हणून चमत्कार झाला. याच्यातून बोध काय घ्यायचा, तर संकटात हार मानू नका, स्वामींवर विश्वास ठेवा आणि जिथे विश्वास असेल तिथे मार्ग नक्कीच निघतो. श्री स्वामी समर्थ.